गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण 9th क्लासचं प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल बघून राहिलो. फर्स्ट एक्झाम्पल, इन दिस फर्स्ट एक्झाम्पल फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. मी नंबर लाईन काढून ठेवली. वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स. काय काढायचं आपल्याला? डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. डिस्टन्स काढण्यासाठी पहिल्यांदा आपण कोऑर्डिनेट बघू एकदा. कोऑर्डिनेट कशाला म्हणायचं तर coordinate. Here the number associated with a point on the number line is called coordinate of that point. Coordinate of that point. The number associated with the point. समजा हा पॉइंट घेऊ आपण. ठीक आहे. वन नंबर हा कोणत्या पॉइंटशी असोसिएटेड आहे? ए. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए नंबरला म्हणायचं आहे. ए शी रिलेटेड असलेला पॉइंट कोणता आहे? 1. ए चा कोऑर्डिनेट 1, बी चा 2, सी चा 3, डी चा 4, ई चा 5, ओ चा 0, एच चा -1 and so on. Understand? The number associated with the point on the number line is called as coordinate of that point. त्याच्यानंतरचा आपला एक छोटा कॉन्सेप्ट आहे, डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट ऑन द नंबर लाइन. डिस्टन्स बिटवीन any two points on the number line is equal to, formula है larger coordinate minus smaller coordinate. larger coordinate minus smaller कोऑर्डिनेट. कोणत्याही दोन पॉईंट मधलं जर का आपल्याला अंतर काढायचं असेल, वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स, देन व्हॉट इज द फॉर्म्युला? लार्जर कोऑर्डिनेट, ग्रेटरही म्हटलं तरी चालेल, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. एक एक्झाम्पल बघू. सपोज वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इट इज रिटन ॲज डी इन ब्रॅकेट ए कॉमा बी. याला काय वाजतात? डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. नो कोऑर्डिनेट ऑफ ए 1, कोऑर्डिनेट ऑफ बी 2. हा काढायचा आहे आपल्याला. ए चा कोऑर्डिनेट 1, बी चा कोऑर्डिनेट आहे 2. हियर 2 ग्रेटर दॅन 1. 2 ग्रेटर दॅन 1. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट 2 - 1 इज इक्वल टू ए बी. ए बी मधलं अंतर काढायचं असेल तर हे किती आलं? 1. दुसरं उदाहरण बघू आपण. जुन्या पुस्तकामध्ये, आता नवीन पुस्तकामध्ये नाही आहे, एखाद्या पॉईंटचा कोऑर्डिनेट लिहिण्याची ही मेथड होती. एखाद्या पॉईंटचा जर का कोऑर्डिनेट लिहायचा असेल, आता त्यांनी या पुस्तकामध्ये दिलं नाही, परंतु आपण आपल्याला शॉर्टसाठी सहज सोपं लिहिता यावं म्हणून, असं नसेल लिहायचं तुम्हाला तर तुम्ही पूर्ण शब्दात लिहू शकता. काय लिहू शकता? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1. दुसरं बघू आपण. 2. डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड डी इज इक्वल टू, ए चा कोऑर्डिनेट 1, डी चा 4. कोऑर्डिनेट ऑफ ए किती आहे? 1 आणि डी चा 4. Here 4 greater than 1. Therefore, distance between A comma B is equal to काय? Greater coordinate 4 - 1 is equal to 3. तिसरं बघू. Distance between Q A, distance between point Q and A is equal to, what is the coordinate of Q? Q चा coordinate -5. नंतर दुसरा कोणता आहे? ए चा कोऑर्डिनेट 1
क्यूचा कोऑर्डिनेट -5, एचा कोऑर्डिनेट 1. हिअर निगेटिव्ह नंबर लाईनवर जर का आपण ऑब्झर्व केलं तर जसं जसं आपण 0च्या इकडे जातो, कोणत्याही नंबरच्या राईट हँड साईडला जातो, तशी तशी त्याची काय किंमत होते, वाढत जाते. मग या ठिकाणी 1 हा जो आहे हा -5च्या राईट हँड साईडला आहे. देअरफॉर 1 इज ग्रेटर दॅन -5. 1 इज ग्रेटर दॅन -5. मग डिस्टन्स काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे, 1 मायनस इन ब्रॅकेट -5. 1 मायनस इंटू मायनस, मायनस साईनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर साईन चेंज होतात. इथे काय येईल, प्लस वी गेट 6. मग डिस्टन्स किती आलं, 6. नंतरचं एक्झाम्पल घेऊ. डिस्टन्स बिटवीन P, H. कशामधलं अंतर काढायचं आहे, Pचा कोऑर्डिनेट -4, Hचा कोऑर्डिनेट -1. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज -4, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट H इज -1. हा -4 आणि -1 हा इकडे राईट हँड साईडला आहे. देअरफॉर -1 ग्रेटर दॅन -4. मी या पॉईंटमधलं अंतर. वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स. काय करणार आहे, -1 मायनस इन ब्रॅकेट -4, -1. मायनसने साईनला मल्टिप्लाय केल्यानंतर आतमधल्या साईन चेंज होतात. मायनसची झाली प्लस, साईन डिफरंट आहेत, साईन डिफरंट असल्यावर वजाबाकी करायची, सबस्ट्रॅक्शन करायचं. 4तून 1 गेला 3 आणि याचं साईन +3. किती आलं डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन PH इज इक्वल टू 3. हे प्रत्येक ठिकाणी लिहित चला, जेणेकरून देन फिफ्थ वन हो, डिस्टन्स बिटवीन HC, H, C. कोऑर्डिनेट ऑफ H. Hचा कोऑर्डिनेट -1, Cचा कोऑर्डिनेट 3. विच इज ग्रेटर, -1 आणि -3. राईट हँड साईडला कोणता आहे, 3. देअरफॉर 3 ग्रेटर दॅन -1. कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे, कोणाचा, C मोठा आहे. मग याच्यामधलं डिस्टन्स 3 मायनस -1, वी गेट 3 + 1 इज इक्वल टू 4. लक्षात येऊन राहिलंय. हे जे एक्झाम्पल्स मी घेतले हे सगळेच्या सगळे नॉट 1.1 मधले नाही आहे, पण हे जर का आपल्याला समजलं तर आपण विदाऊट एकदाही न पाहता आपण 1.1 सोडवू शकतो. आपण एक 2-3 एक्झाम्पल घेऊ 1.1 मधलं. त्यातलं पहिलं डिस्टन्स बिटवीन B, E. काय काढायचं आपल्याला, डिस्टन्स बिटवीन B, E. दुसरं आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट J, E. B, Eचा डिस्टन्स काढायचा आहे. Bचा कोऑर्डिनेट आणि Eचा कोऑर्डिनेट. B कडे पाहायचं आहे, Bचा कोऑर्डिनेट 2, Eचा कोऑर्डिनेट 5. 2 आणि 5 मोठा कोणता आहे, 5. मग 5 ग्रेटर दॅन 2. देअरफॉर दिस डिस्टन्स इज 5 - 2 इज इक्वल टू 3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन B, E इज इक्वल टू, दुसरं बघू, डिस्टन्स J, A. Jचा कोऑर्डिनेट -2, Aचा कोऑर्डिनेट 1. कोणता मोठा आहे, उजव्या बाजूचा नंबर मोठा असतो, कायमचं लक्षात ठेवायचं. 1 ग्रेटर दॅन -2. मग हे डिस्टन्स काढण्यासाठी इज इक्वल टू काय कराल, कोणता मोठा आहे, 1. 1 मायनस इन ब्रॅकेट -2. 1 मायनस इंटू मायनस प्लस, वी गेट 2. किती आलं, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन J, A इज इक्वल टू 3. थर्ड नंबरचं बघू, डिस्टन्स बिटवीन पॉइंट P and C. डिस्टन्स बिटवीन पॉइंट P and C. चला, Pचा कोऑर्डिनेट -4, Cचा कोऑर्डिनेट 3. -4 आणि -3 कोणता मोठा आहे, 3 मोठा आहे. मग 3 ग्रेटर दॅन -4. मग याच्यामधलं डिस्टन्स इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट -4. लक्षात ठेवायचं आहे.
3 minus into minus plus we get 7. Therefore distance between point P and C is equal to किती पाहिजे इथे 7. त्याच्यानंतर बघू त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन पॉइंट J, B. J, B. Jचा आहे Jचा कोऑर्डिनेट 2, Bचा कोऑर्डिनेट 2. मग कोणता मोठा आहे? पॉझिटिव्ह नंबर नेहमीच मोठा असतो. 2 इज ग्रेटर देन -2. काय येईल 2 इन ब्रॅकेट -2 इज इक्वल टू 2 मायनस इंटू मायनस प्लस इज इक्वल टू 4. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन J. ठीक आहे, हे एवढे गणित मी सांगतो, बाकीचे तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि याच्या